मित्रांनो, आज निमसोडचं मैदान आणि खरोखर आज प्रेक्षक म्हणजे आज या मैदानाची बडे बाबा केसरीची सर्वांना आतुरता लागली. ते सर्व मोठं नंदी पळणार आणि खरोखर आणि आपला देव प्रकाश आपण काल व्हिडिओ टाकले होते, पण भरपूर प्रेक्षकांनी आपल्याला सपोर्ट केला, चांगल्या कमेंट केल्या आणि आज देवानं जी एवन जोडी होती बक्कासूर आणि घोट आज एक नंबर सिद्ध करून दाखवलं. आज मोहिल शेठ काय सांगशील आजचा आनंद? का तर तुमच्या चेहऱ्यावर जे आनंद बघतोय खरोखरच, का तर मागचा संघर्ष बघत आलोय आपण, किती संघर्ष झालाय आणि त्या संघर्षाने अनेक लोकांनी भरपूर प्रेक्षकांनी कमेंट केल्या किंवा कॉल आले. काय सांगशील? ना आज खूप आनंद वाटतो. बैलांनी सिद्ध करून दाखवलं. मी काय अजून संपलो नाही आणि इथून पुढे संपणार नाही. जे बोलत होते कडनी बैल सेमी काढू शकत नाही, ते आज उजव्या खांद्यावरती कडनी पळून आणि टॉपच्या सेमीमध्ये सेमी पास केला अंतराने. आजचा सेमी म्हणजे फायनलच सेमी झाला असणार आहे. हो, सेमी म्हणजे फायनल होती आज. का तर आणि ते पण जे कडनी 2025 जे 6 महिने कंटिन्यू कडन निघाली, पण जेव्हा 2026 चालू होतं सर दोनदा कडन आले, पण आज असं झालं की आज सिद्ध करून दाखवलं की आज कडन, आज घोट आणि आपला देव बकासूर ही कडन काय करू शकते. नाही. खूप लोकांच्या मनात असायचं बक्कासूरला उजवीकडे लागले की बक्कासूर सेमी पास करत नाही, पण आज त्यांनी ते काढून टाकलं. आज सगळं त्यांना दाखवून दिलं मी काय आहे आणि काय करू शकतो. म्हणजे आज पारद फाड केलं आहे का नाही, म्हणजे हो. अखंड आज महाराष्ट्र होतं कडन आल्यानंतर सर्वांना जरा नाराजगी झाली. ती जेव्हा सेमी झाली की एवढे खुलालेख म्हणजे आज आणि टेटस बघायला लागले, सेकंदात टेटस बघायला लागतील आणि जणांचे कॉल आले आहेत. काय सांगशाल देवाला आता मागले 2 महिन्याभरात एवढा मोठा संघर्ष केलाय, नेमकं काय झालं होतं, काय अजूनपर्यंत काय कळलं नाही. नाही, सगळ्या गोष्टी आम्ही मीडिया पुढे मांडत नाही. जे आमचं आम्हाला माहिती आहे ते आमच्या बशीच ठेवायचं. फक्त बैलांनी आज एक नंबर केला याचा खूप आनंद वाटतो. आज त्रिकोड बघायला भेटला आपल्याला, बबलू चाचा, आपला देव बकासूर आणि घोट. काय सांगशील आज बबलू चाच्याबद्दल? पुन्हा एकदा बबलू चाच्यानं कमबॅक केलाय. नाही, सगळीच ही आपली घरची माणसं. इथं चाचानी पहिलं पण 2 वर्ष मग इथं बऱ्याच वेळा चाचानी एक नंबर केलेले आणि आज पण केला. खूप आनंद वाटतो. चाचा काय घरचाच माणूस आहे. आज सुट्टी मेकर म्हटलं तर सागर आणि निखिल किती मोठे योगदान राहिले. का तर जेव्हा जेव्हा आपला देव बकासूर कायम संगती नसतात, तुम्ही तिघं म्हणजे तिघं सुट्टी मेकर म्हणजे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे की काय करू शकता. कसं वाटलं आजचा परफॉर्मन्स? ना आनंद वाटला. एकदम गाडी शांतत सुटून शांतीत कार्यक्रम केला. निखिल आणि सागरबद्दल काय 2 शब्द? नाही, ते काय आपले भाऊचे कायम सोबत असतात. खरोखरच आपण अनेक मैदानं बघितली, थोडं कुठं तर कमबॅक होत नव्हता, पण आजची सुरुवात कशी म्हणू लागेल? नाही, आजची ही सुरुवात आता इथून पुढे सगळ्यांना कळण. आम्ही काय गार करत नाही आणि गार करणारे आम्ही नाही. आम्ही डायरेक्ट संपवतो सगळं. म्हणजे डायरेक्ट तोडीशी तोड. हो. आज हॅट्रिक झाली, एक म्हणजे योगदान म्हणजे हॅट्रिक. या फाटीवर आज सुनील मोरे सरकारने जे पुकारलं की आपल्या वाघानं आज हॅट्रिक पूर. काय सांगितलं हॅट्रिक बद्दल? आम्हाला फक्त इतिहास करायची सवय आहे. आम्ही काही घाबरून घरात बसणारी माणसं नाही. आज मार खाल्ला तरी उद्या उठून मैदानात येणार पळायला. एवढे आमच्यात दमक आहे. का तर आता चर्चा होती ती की मामाबद्दल, की मामा सर्व नवीन पेहरे करायला लागलेत, की कुठं आपला बकासूर गटाला पराभव होतोय, सीमेला बरोबर नवीन पेहरे नको, नवीन पेहरे नको. काय सांगशील? का तर आज मामा प्रत्येकाच्या गळ्यात आपला देव बकासूर पाहायची इच्छा आहे. काय सांगशील? ही जेवढी एक नंबरात बैल पाळतात ना, ते कुठलीच बैल दुसऱ्या बैलांसोबत ते त्यांच्या एक नंबरातच पैरे करून पाहतात. पण आपण कुठल्या बी बैला संघ पळून एक नंबर करायची दमक ठेवतो. त्यामुळे सांगितलं आम्हाला इतिहास करायची सवय. आज दादांच्याकडे या. दादा येवन जोडी आज पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. का तर आपण कुठं तर ह्या जोडीला कुठं तर थोडं हे होत होतं, पण ती जोडी आज खरोखरच अख्ख्या महाराष्ट्राला एक नंबरची इच्छा होती ती पण पूर्ण दिली. काय सांगशील? भरपूर वेळेला ही गाडी पळालेली आहे. जाईल तिथं गाडीने एक नंबर आणि इतिहास पण घडवून ठेवलेला आहे. कारण कुठे जिथे कुठं कर लागत असेल काय होत होती, म्हणून गाडी कधी कधी पराभूत होत होती. आज खरोखरच किती दिवस थांबलं होतं की ह्या नियोजनासाठी आणि आज योग जुळून आला. असं काय नाही, कारण आज मामांचा मनात फोन आलेला, अरुण शेटला आलेला का आम्ही काय शब्दांनी काय बोलू का गाडी पळू निमसोडला. आणि आमचा बिनजोरचा खेळ चालू आहे मुंबईला, त्याच्यामुळे आम्ही आता मुंबईला पळतोय. वरती कमी पळायला येतो. म्हणजे आता बिनजोड तुमच्याकडे चालू आहे, तिकडे जास्त असते. जास्त असं पण आज मैदानाबद्दल काय सांगशील? आज कडन आले तेव्हा काय विचार चाललेला लक्षात? असं काय नाही, कारण बबलू चाचा होते गाडीवर आणि काय वाटलं नाही, कारण दोन्ही बैल पळणारे आहेत आणि बैलांनी आज दोन्ही बैलांनी सिद्ध करून दाखवलं का कडनं सेमी पास केलं. तेव्हा सेमी सुद्धा होती, तुम्ही कडला थांबला होता. खरोखरच म्हणजे एवढं की तुम्ही दगड असो किंवा असो पूर्ण ती फाटी तुम्ही जेवढी तुम्ही चालत होता मागणं की तेवढं जी बघत होता का नाही सर्व जेवढं दगड बिगुड काय तुम्ही सर्व उचलवता. आणि खरोखरच काय सांगशील तो क्षण कसा होता?
नाही काय कारण आपली दोन्ही बैल पळणार होती त्याच पाठीतून. आपण दगड असतील काय असेल आणि पब्लिक मागे सरण्याचं आम्ही काम केलं असेल. मी असेल, रणजित सर असतील आणि आमची पोरं असतील, सर्वांनी आज सपोर्ट केला. आज सर आज सरांकडे देतो की सर खरोखर म्हणजे आज जिथं जिथं सरांनी खरोखर म्हणजे खरा सरांबद्दल सांगाल तेवढं आहे. सर खूप मोठी इच्छा होती की आज आपल्या देवानं सर्व महाराष्ट्राची इच्छा होती ती पण पूर्ण करून दिली. एक नंबरचा मानकरी झाला. नियोजन झालं चांगलं आणि सगळे योग जुळून आले आणि ते एक नंबर झाला आज. आज झाला आहे की नाही. सर किती वाजता आला होता मैदानात? चिमण्या गाड्या खाली गेल्या तेव्हा मैदान. काय सिमी जेव्हा कडं आली तेव्हा पुकारत तेव्हा काय चाललंय डॉक्टर काय विचार होता? उजवीकडे थोडंसं सगळ्यांचंच मत आहे की उजवीकडे की बकासूर थोडा हे करतो, पण त्यानं ज्याच्यात प्रश्नचिन्ह होती आज त्यानं उत्तर दिलं. गेल्या मैदानात कोळ्याच्या मैदानात थोडंसं अपयश आलं होतं, त्याच्यावर बरेच प्रेक्षकांनी टीका केल्या, नको नको ते बोलले. पण काय असतं माहिती आहे का, बैलगाडी क्षेत्र बैल आज आहे ते उद्या येत नसतील बैल, पण जी नाती गोती आहेत ती जपाय पाहिजे. ती कोळ्याच्या मैदानाला आमचं जितू शेठ आणि सुसगावचं म्हणजे यांचा गावचाच पाहिला, गावातले समुदाय ते जपायला पाहिजेत. कोळ्याचं मैदान दरवर्षी होतं, दरवर्षी होणार आहे. पुढल्या वर्षी आपण त्या 100% मोठं काही नियोजन करून तिथे एक नंबर करायचा प्रयत्न करू. पण नातिगोती एकदा जर शब्द बिघडला किंवा नातिगोती बिघडली तर परत जुळू शकत नाही ते. म्हणून मामाने गेल्या वेळी शब्द पाळला होता, पण त्यांच्या नको नको त्यांनी कमेंट केल्या. काय असतं, कमेंट करणाऱ्यांना काही काम धंदा नसतो, फक्त एक मोबाईल उघडायचा, फक्त बघायचा आहे. बकासूर हारला की काय तर वाईट कमेंट टाकायची, जिंकला काय चांगली कमेंट टाकायची, त्यांचा उद्योग आहे. पण ज्या माणसाला एवढा मोठा बैल पळवतो त्या माणसाला माहीत असतं की त्याच्या पाठीमागचं काय जे राजकारण आहे किंवा काय विषय आहेत ते तुम्हाला लोकांना कोणाला माहीत नाहीत की याच्या पाठीमाग काय चालतं ते. आज इतके दिवस 6 महिना आपण हे संघर्ष भोगतोय, ह्याच्या पाठीमाग बरेच राजकारण आहे. आज ही 2 बैल एकत्र पळाली, ती आता कशी पळाली, कुठनं काय काय होऊन पुन्हा पळाली, ही त्या मालकांना माहीत असतं. हे बाकीचे जे वडापावले आहेत ना त्यांना काही माहीत नसतं की बाबा कशी पळतं काय असते. आपण आपलं मोबाईलात जाऊन कमेंट टाकायची, सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून कमेंट टाका. कोण कोणाला खाया घालत नाही किंवा कोण कोणाला आणून देत नाही. त्या बैलाचा मालक आहे, तो मालक त्या मालकाला वाटत नाही की बैल आपला हरावा किंवा जिकावा. मालक सगळ्या गोष्टीचा विचार करत असतो आणि मग ते पहिलं करत असतो. सर कुठंतरी एक मला वाटतं एक 2 ते 3 महिने जेव्हा आपला देव बकासूर तर सर्वजण कमी झाले आपला देव आता कमी पोहतोय पण आज सगळ्यांचे डोळे उघडले. बकासूर असा एकमेव बैल आहे की जो प्रत्येकाच्या गायात पळतो आणि 2 नंबर असेल, 3 नंबर असेल, 4 नंबर किंवा 5 नंबरचा बैल असेल, त्या सगळ्यांच्या गायात पळतो. मग तो वायदी घेऊन पळत असेल किंवा असा पळत असेल, पण तो सगळ्यांच्या गायात पळतो. बैलगाडी क्षेत्रामध्ये दुसरा असला कुठला बैल नाही की 1 नंबरचा बैल 5 नंबरच्या बैलगाडी मालकाला बैल देतो, असा दुसरा कुठला मालक नाही किंवा दुसरा कुठला बैल नाही. आहे सगळ्या नातेगोती जपायला हे सगळं करावं लागतं, तेव्हा हे सगळं चालतं. उगाच आपलं नाही का काय तर आपलं उचलायची जीवन लावायचं याला, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या. सर निखिलकडे येऊ आपण. निखिल सेट आज वेगळाच कारनामा निखिल बघायला भेटला की आज गाडी तू आणि सागर खरोखर झटून की काय सांगशील सागर, आज निखिल आणि सागर A1 जोडी आणि मोहिल सेट एक तिसरा सुट्टी मेकर म्हणजे आज भाव आपला, काय सांगशील? नाही ते काय बैल कायमच सोडते ती, आणि त्या बैला दोन्ही बैलांसोबत मी कायम असतो. सरजाबर पण असू द्या किंवा बकासूर बरोबर कुठला पण म्हणजे यांचा कुठला पण बैल असू द्या, या दोघांच्यातला कुठलाही बैल जरी असला तरी कायम मी सोडा असतो ती बैल. आणि काय त्रिकुटी एकत्र आल्यावर काय विषयच नाही. आता कालच तुम्ही पवन एक स्टोरी टाकलेली, तिथंच कळलं की काय होणार आणि काय नाही. म्हणजे आज खरोखर म्हणजे आहेत भावासारखे 3 भाऊ आहे आणि खरोखर आज भारी वाटलं की आज पुन्हा एकदा आपला देव बकासूरनं 1 नंबर केला. आज बघूया मोहिल शेठ लास्टचे 2 शब्द घेऊया. मोहिल शेठ आज खरोखर म्हणजे कुठं 2-3 मैदान आपल्याला जरा हार पत्वावं लागेल, पण ते आज सर्व भरून निघलं, काय सांगशील? नाही आपले कष्ट 2 मिनिटं फक्त मला बैला सांग पोट. जे आपण बैलासाठी कष्ट केले त्याचं फळ आपल्याला कुठेतरी भेटलं आज हो. चालतंय. आता कुठल्या मैदानात दिसणार का? आता आपल्याला बिनजोडला दिसत नाही. आणि आता बैल बिनजोड तर सांगतो गेले ह्याच मैदानात पहिल्या वर्षी 1 नंबर केला पाहिजे आणि त्याने तेव्हा पण बैल लय संघर्षात होता आणि 1 नंबर करून बैल यात्रेला गेलता वीरला. आमची यात्रा चालू आहे नाही का कुलदैवताची. 2-3 दिवस झालं मी तिकडं होतो आणि तिकडून बी आज इकडं मैदानाला निघून बैल डायरेक्ट वीरला जाणार यात्रेला. आता वीरच्या दर्शनाला बैल आपला जाणार आहे का नाही? चालतंय. डायरेक्ट इथून मंदिरात जाणार बैल. आजचा मुक्काम तिथं आणि उद्या सकाळी दर्शन करून मग बैल घरी जाणार. चालतं. शुभेच्छा दादा. खरोखर आज 2 शब्द बोलताय का तर मी पण खूप दिवस झाले मैदानात नव्हतं. मला लय जाण्याच्या कमेंट आले की आता पण मी आज खरोखर कालच बाहेर टाकली होती, तुमची लाईक पण दिसली आपल्याला. काय सांगतील आज म्हणजे खरं महाराष्ट्र टाका आज किती आनंद आहे. एक शब्द सांगा आज महाराष्ट्राला काय हा श्रेय कोणाला जातोय आजचा? आजचा श्रेय कोणाला जातोय? सर्व श्रेय सगळं आता ह्याच्या मागे जेवढे कष्ट आहे त्यांना जातो. चालतं. धन्यवाद.